नमस्कार, मी ज्ञानदा कदम आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन प्रशांत माने आणि समोर दिसतंय ते प्रभू श्रीरामांचं अलौकिक मंदिर। प्रभू श्रीरामांचं हे मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि आत्ता या क्षणी देशभरातले राज्यभरातले हजारो भाविक त्यांच्या दर्शनासाठी येतात। उद्याचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे। एक दिवस श्रीरामांच्या भक्तांच्या मनात कोरला गेलाय, तो आहे 22 जानेवारी 2024चा आणि आता 25 नोव्हेंबर 2025चा। 22 जानेवारीला याच मंदिरामध्ये रामललांची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि आता 25 नोव्हेंबर 2025ला मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि समोर जो उंच शिखर दिसतंय, जो कळस दिसतोय, त्याच्यावरती धर्म पताका फडकवली जाणार आहे। हा केवळ या मंदिराचा कळस नाही आहे, तर ही हिंदूंची आस्था आहे, हिंदूंची सकारात्मकता आहे, हिंदूंची ऊर्जा आहे आणि हिंदूंची प्रेरणा आहे। 500 वर्षांचा संघर्ष हे मंदिर पूर्ण होण्यासाठी कैक पिढ्यांनी पाहिलेला आहे। 500 वर्षांचा संयम सर्वांनी दाखवलेला आहे। ही 500 वर्षांची प्रतीक्षा आहे, ही एक सुरेख अनुभूती आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवा रंग, भगवी पताका शौर्याचं आणि त्यागाचं प्रतीक मानलं जातं। शौर्य तर प्रभू श्रीराम यांच्या ठायी ठायी होतं आणि त्याग तर त्यांनी अर्थातच केला। जेव्हा वनवासाला जाण्याची वेळ आली तेव्हा ते राजकुमार होते, त्यांचा राज्याभिषेक होणार होता, पण कशाची पर्वा न करता, कशाचाही मोह न बाळगता सारं काही सोडून ते वनवासामध्ये गेले। आणि हाच प्रभू श्रीरामांचा त्याग आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये संयम शिकवतो। आणि आत्ता या क्षणी आठवण येते ती अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांची, कारण भगव्या झेंड्याला, भगव्या पताकेला साक्षी मानून हिंदवी स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली होती। प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुद्धा नातं अलौकिक होतं आणि रामदास स्वामींनी खूप छान म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत की या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही। धर्मरक्षणासाठी, आपल्या हिंदू धर्माच्या कैवारासाठी, आपल्या मंदिरांसाठी, आपल्या आस्थास्थानांसाठी छत्रपती शिवरायांनी कायमच लढाई दिली। आता असं आहे की देशात प्रगती व्हायला हवी आहे, देशात विकास व्हायला हवा आहे, देशाची उन्नती व्हायला हवी आहे, पण हे मंदिर का महत्त्वाचं आहे? तर हे मंदिर म्हणजे आपल्या संस्कृतीचं, आपल्या संस्कारांचं मूळ आहे आणि प्रगती, उन्नती हे सगळं साधण्यासाठी आपली मुळं आपण अजिबातच विसरण्याची गरज नाही आहे। उलट आपल्या संस्कृतीची, संस्कारांची हीच मुळं आपल्याला खूप प्रभावीपणे पुढे जाण्याची ताकद देणार आहेत। आणि म्हणूनच हे मंदिर, प्रभू श्रीरामांचं हे मंदिर त्यांच्या जन्मभूमीत बनलेलं हे आस्थेचं स्थान आहे, श्रद्धेचं स्थान आहे। भगवा ध्वज जेव्हा फडकवला जाईल तेव्हा अर्थातच प्रत्येक रामभक्ताच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होईल आणि सजलेली अयोध्या नगरी, प्रचंड मोठा बंदोबस्त आहे। आणि आणखी एक वैशिष्ट्य मी सांगते, हा परकोटा पूर्ण झालेला आहे। इथे एकूण 7 मंदिर आहेत। हनुमानाचं मंदिर आहे, शेषावतार म्हणजे लक्ष्मणाचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, भगवती देवीचं मंदिर आहे, अन्नपूर्णेचं मंदिर आहे। तर ही सगळी मंदिरं या प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतात। जो धर्मध्वज उद्या फडकवला जाईल तर विवाह पंचमीचा दिवस म्हणजे सीता स्वयंवराचा दिवस आणि म्हणूनच संध्याकाळपासून या मंदिराच्या शिखरावरती सीता स्वयंवराचं जे सादरीकरण आहे ते लेझर शोच्या माध्यमातून सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। आणि खरंच मी मंदिराच्या गाभाऱ्यातही जाऊन आले, 2दा जाऊन आले कालपासनं। तिथे इतका उल्हास आहे, त्याच्यानंतर तिथे इतकी सकारात्मकता आहे, लोकांमध्ये इतका उत्साह आहे। ती सगळी दृश्य कॅमेऱ्यात कैद करणं अवघड आहे। ती दृश्य आपल्याला दाखवता येतील, ते फोटो आपल्याला दाखवता येतील, पण प्रभू श्रीरामांच्या भक्तांच्या ज्या भावना आहेत त्या खरंच शब्दामध्ये सामावणार नाहीत, त्या कॅमेराच्या फ्रेममध्ये त्या मावणार नाहीत। आणि हीच सध्या प्रत्येकाची भावना आहे। हे सुंदर दृश्य, हे खास दृश्य पहिल्यांदा तुम्ही ABP माझावर पाहताय। हे अति एक्सक्लुझिव्ह दृश्य अशी मी म्हणेन आणि हे माझं सौभाग्य आहे की मला या मंदिर परिसरात येता आलं आणि ABP माझाच्या माध्यमातून जगभरातल्या सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा या राम मंदिराचं दर्शन घडवता आलं। जय श्रीराम, धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।